वल्लरी, अगं हे काय करतेस तू? कोणी सांगितलं तुला हे करायला? श्वेता, तेजा, लवकर या. काय चाललंय तुझं? कोणी सांगितलं तुला हे सगळं करायला? का मारतेस पट्ट्या? अरे ए का कोणी हक्क दिला ग तुला हे सगळं करायचा? हे सगळं थांबवायचं आत्ताच्या आत्ता. आपलं जे काही चाललंय ना ते आधी थांबायला हवं तेजाताई. हे सकाळ सकाळ तुझं ज्ञान ऐकायचं अजिबात इच्छा नाहीये माझी, त्यामुळे गप्प बस. या बिल्डरला खरंच माई मदत करायची असेल का? पण माई मदत करून त्याला काय मिळणार आहे? नाही नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. काम असल्या बगैर मुंबईत कोणी बी कोणाची मदत करत नाही. नाहीतर एवढ्या मोठ्या बिल्डरला माई काळजी असण्याचं काय कारण? माय व हे सगळं काय होई राहिलंय? वल्लू, काय झाले मला सांग. काय झाले? नाही नाही नाही, तुम्ही आत या ना आधी. मला सांग काय झाले. काय झाले मला सांग. काही नाही. ते ते मला खूप टेन्शन आलं. पण डोक्यात ना खूप विचार सुरू आहेत. खूप त्रास होतो. शांत हो, शांत होई जाय, शांत होई जाय. तो बिल्डर जागा रिकामी करायचं बोलून गेला, त्याचा विचार करी राहिली ना? माझ्या डोक्यात फक्त एकच विचार सुरू आहे. आता वल्लरी, जास्त विचार करून काय होणार आहे का? जाऊ दे ना. मी खरं तर तुला वेगळंच काहीतरी सांगायला आलो होतो, पण तुला असं टेन्शन मध्ये बघून काय तुला काय काय झालंय? काय काय काढलं? गावाला सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे, टेन्शन नको घेऊ तू. मनीषाचा बघण्याचा कार्यक्रम आहे उद्या, म्हणून आईने मला गावाला बोलवले. मग जा ना तुम्ही. हो, तुम्हीच काय खरं सांगायचं तर मी बी तिथे असायला हवं ना? नाही नाही वल्लरी, तू नको येऊस. तुला इथेच लई टेन्शन आहे. कॉलेजचा अभ्यास, इंटर्नशिप आणि हे जागा खाली करायला सांगितली. ते मला फक्त हे विचारायचं होतं की मी जाऊ ना गावाले? नाही म्हणजे माझी इच्छा नाही तुला असं टेन्शनमध्ये सोडून जायची. हो नाही, तुम्ही जाओ. असं काऊन करताय तुम्ही? तसं बी शहरात राहणं सोपं नसतं हे समजलं आता मला बदलायला हवं, समजलंय मला. त्यामुळे तुम्ही जागावाले नका काळजी करू माई. मी सांभाळ नाही ते सगळं. हो, थँक्यू बरं का. तुमच्याशी बोलून मला खरंच खूप हलकं वाटलं. मले पण. येऊ? हो. ओ, एक मिनिट. काय ग? मी आले, एकच मिनिट. काय ग? साडी? हा, लग्नाच्या वेळची साडी आहे. मनीषा त्यांना खूप आवडली होती. त्यांनी द्या आणि सांगा की बघायच्या कार्यक्रमाला हीच नेसा असं सांगा त्यांना. बरं, येऊ मी. काळजी घ्यायचो. तुम्ही पण. हो. मायवा, तिखट घालायचं तर राहूनच गेलं ना. हा, अरे मग काय आम्ही सगळ्या बॅचलर मुलींनी काय मंगळावर जायचं करे राहायला? अरे मुंबईत घर मिळावं म्हणून लग्न करायची आम्ही.
आयुष्याची वाट लावून टाकायची. ए तुला माझ्या डोक्याची मंडई करतोयस आता. घराचं भाडं भरायला मला कुठल्या नवऱ्याची गरज नाहीये. ठेव फोन. फालतू. छे. वा मस्त. इथे रस्त्यावर यायची वेळ आली आहे पण पार्सलला काही थांबत नाहीयेत. मिठू मिठो. आओ नाही तेजाताई, ते मिठूताईंचं नाहीये, ते माय म्हणजे माय बी नाहीये. ते बिल्डर आहेत ना, ते त्यांनी मला दिले होते. बिल्डरने? हे बिल्डरने तुला दिलं? वाह. या रे बाहेर या सगळ्यांनी. या 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 या. भोळी भाबडी वल्लरी असं वाटतं ना तुम्हाला? घ्या. किती भोळी भाबडी आहे त्याचा पुरावा घ्या. काय गो आता किती कोरडतस? तुलाच पुळका होता ना हिच्या रडक्या तोंडाकडे बघून तुला वाटलं होतं की हिला इथे ठेवून घ्यावं. हिची दया आली होती. आपल्याला जागा होत नव्हती पण हिच्यासाठी आपण ऍडजस्ट केलं आणि हिने हिचे खरे रंग दाखवले. अहो काय आपल्याला रस्त्यावर आणायला निघाल्यात मॅडम. गो तेजा, उगा कोड्यात बोलू नको. काय ते स्पष्ट सांग. काय बोलताय तुम्ही तेजाताई? सांगायची गरज काय? बघा तुमच्या डोळ्याने. चॉकलेट आहेत ना? नीट बघ. काय व एवढे पैसे? गो बाय माझे. कुठून आली ग एवढी कॅश? सांग ना कोणी दिले ग कॅश एवढी तुला? नाही तुमचा ना काहीतरी गैरसमज होई राहिलाय. अगं काय ऐकून घ्यायचंय? अरे हां, तर ज्याने कॅश पाठवली आहे त्याने स्वतःचं नाव तर लिहिलंच असेल. चला बघूया. हे काय सांगितलं ना मी? विथ वॉर्म रिगार्ड्स मिस्टर दरेप्पा चंदप्पा चंदगडकर. वल्लरी ब्राईब. लाच दिली आहे हिला बिल्डरने आपल्याला या घरातनं बाहेर काढण्यासाठी आणि त्यासाठी आपल्याला कन्व्हिन्स करण्यासाठी. आणि ही मुलगी इथे हे उद्योग करते. अगं आमच्या समोर उगा टेन्शन आल्याचं नाटक करत राहिलीस आणि त्याच्याकडून एवढे पैसे घेतलेस? तुमचा खरंच गैरसमज होतोय. हो, मला खरंच माहित नव्हतं त्यामध्ये पैसे आहेत. ते मी त्या दिवशी ते ऑफिसमध्ये येत होते ना, तेव्हा तिथे तो बिल्डर आला आणि त्याने जबरदस्ती दिलं हो माझ्या हातात. हे मला खुळी वाटते मी. या बॉक्स मध्ये पैसे आहेत हे माहित नव्हतं तुका असं म्हणतेस? वल्लरी, माझ्या विश्वासाची किंमत केलीस तू आज. मूर्ख वाटलं मी तुला? मूर्ख वाटले? ये तुझ्या टीम मध्ये होती ना? एवढा विश्वास होता तुझा हिच्यावर. घे आता. दाखवले हिने खरे रंग. जो माणूस आपल्याला एवढा त्रास देतोय त्याच माणसाला जाऊन सामील झाली ही मुलगी. प्रेरणाताई, अहो ऐकून तरी घ्या ना. हॅलो सर. अगं प्रेरणा, आहेस कुठे तू?
त्या एक्सेल शीट्स भरून पाठवल्या नाहीयेस अजून. त्यासाठी त्या माणसाचा फोन आला होता मला. सर सर प्रेरणा, तुझ्या स्पीडचं आणि परफेक्शनचं कौतुक केलंय मी तिकडे, म्हणून तुला हे काम मिळालंय ना. ऐक ना, मला तोंडघाशी पाडू नकोस प्लीज. सर खरंच सॉरी. मी अचानकच एका महत्वाच्या कामात अडकून गेले. आय एम व्हेरी सॉरी सर. अगं पण डेडलाईन नावाचा काही प्रकार असतो की नाही? डोक्यावर छप्पर राहिलं तर डेडलाईन विषय सुचेल ना. म्हणजे काय झालंय? ॲक्च्युली एक बिल्डर आलाय हो आमच्या घरी. त्यांनी अचानकच येऊन सांगितलं की 2 आठवड्यात घर रिकामं करावं लागेल. आता तुम्हीच सांगा ना, एवढ्या कमी वेळात असं कमी भाडं असलेलं घर कुठून शोधायचं हो? आय एम सो सॉरी प्रेरणा. नाही, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? मला आयडिया नव्हती या गोष्टींची, आणि तू पण काय बोलली नाहीस मला. हॅलो प्रेरणा. काय सांगणार होते सर? बरं ऐक, तू या कामाचं काही टेन्शन घेऊ नकोस. आय हँडल इट. मी त्यांना सांगतो काय सांगायचं ते. ओके. थँक्यू. बाय द वे, तिथे ठाण्यात माझा एक फ्लॅट आहे भास्कर कॉलनीमध्ये. तू काही दिवस राहू शकतेस तिकडे. नाही म्हणजे तुला पण घरी पैसे पाठवावे लागतात ना, आणि सध्या रेग्युलर इन्कम नसल्यामुळे तुझी ओढाताण होत असेल नाही का? सो नाही सर, नाही, नको प्लीज. हे बघ प्रेरणा, तू प्लीज संकोच करू नकोस. नाही सर, प्लीज. अगं ऐक माझं. सर प्लीज, खरंच नको. तुम्ही हे काम मिळवून दिलेत, त्यानेच खूप मोठी मदत झाली आहे. हे बघ प्रेरणा. प्लीज सर, नको. ओके. खरंच सर, थँक्स. बाय. वल्लरी, अगं हे काय करतेस तू? कोणी सांगितलं तुला हे करायला? श्वेता, तेजा, लवकर या. काय चाललंय तुझं? कोणी सांगितलं तुला हे सगळं करायला? का मारतेस पट्ट्या? अरे ए का कोणी हक्क दिला ग तुला हे सगळं करायचा? हे सगळं थांबवायचं आत्ताच्या आत्ता. आपलं जे काही चाललंय ना, ते आधी थांबायला हवं तेजाताई. हे सकाळ सकाळ तुझं ज्ञान ऐकायचं अजिबात इच्छा नाहीये माझी, त्यामुळे गप्प बस. मी विचार करत होते रात्रभर, मला झोप नाही ना लागली. का दिला असेल हा चॉकलेटचा बॉक्स त्याने मला? हे पैसे देऊन त्याला काय मिळालं असेल? केला का विचार तुम्ही? त्या बिल्डरनी फक्त मला पैसे काऊन दिले? काय फायदा झाला असेल त्याचा हे करून? ह्याच गोष्टीचा विचार करत होते मी. उठले आणि मग मला ही रेख दिसली, आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर एका मिनिटात मिळालं. हे बघ, सकाळ सकाळ तुझ्या या कोड्यांची उत्तरं आठवण्याचा वेळ नाही आमच्याकडे. पटकन काय ते सांग. तेजाताई, त्या बिल्डरले कळलंय की आपल्यात फूट पडली आहे, आणि त्याच गोष्टीचा फायदा घे राहिला तो. काय? अहो मिठूताई, अहो तो जेव्हा इथे आला ना, तेव्हा त्याने पाहिली ती रेग, आणि त्याला समजलंय आपले एकमेकींची पटत नाही. आपल्या वागण्या बोलण्यावरनं सगळं काही समजी गेलंय त्याला, आणि म्हणूनच या लागलेल्या आगेत त्याने हे पैसे देऊन ना अजून तेल ओतलंय.
हो त्याने बरोबर ओळखलंय. जर का त्याने मला हे पैसे दिले तर आपल्यात भांडणं होणार, गैरसमज वाढणार आणि तेच झालं बी. कळतंय का तुम्हाला? हो, आपण 5 जणी जर का एकत्र आलो ना तर तो बिल्डर आपलं काय बी नाही बिघडवू शकणार. हातातली 5 बोट जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा एक मूठ तयार होते. अशी मूठ ज्यात खूप ताकद असते हो. आता एकमेकांची लढण्याची नाही तर त्या बिल्डरले लढा द्यायची वेळ. बरोबर बोलतीये वल्लरी. गो काल रागाच्या भरात जरा जास्तच बोलून गेले, माफ कर मला. नमस्कार, मिथिला धनंजय माने. गुड मॉर्निंग. सॉरी थोडा लवकरच आलोय मी. म्हटलं बघूया बुलबुल बागेच्या लोकांनी सुरू केलंय की नाही शिफ्टिंग. येऊ का आत? तिथेच थांबा. आत नाही यायचं. काय झालं? कमी आहेत का चॉकलेट? आमच्या गावाले ना आम्हाला टेन्शन आलं की असली चॉकलेट खावी नाही लागत. आम्ही बोरं खातो. त्यामुळे तुमची ही चॉकलेट आता तुम्हीच ठेवा, कारण आता तुमचंच वाढणार आहे टेन्शन. काय लिहिलं होतं तुम्ही? हा, विथ वॉर्म रिगार्ड्स. विथ वॉर्म रिगार्ड्स बुलबुल बाग. तुम्हाला माहिती नाही तुम्ही कोणाशी घेतलाय पंगा? खूप महागात पडेल. 2 दिवसात रस्त्यावर असतील की नाही बघा बुलबुल बागेचे बुलबुल. आता म्हातारे असो नाही तर तरुण, DC बिल्डर्सचा बोर्ड लावतो की नाही बघा. 2 दिवसात निघा आता तुम्ही. ये ठेव. ये ही माझी मुलगी मनीषा. नमस्कार. बस परी इथे घ्या ना तुम्ही. घ्या. हे सगळं हिनेच केलंय बरं. हे घ्या. पोहे सुंदर आहे, छान झाले. पण मला एक गोष्ट विचारायची आहे. हा तुमचा मोठा मुलगा, ही त्याची बायको. नमस्कार. पण या मुलाचं लग्न झालंय, मग याची बायको कुठे त्याची नाही राहिली? मला ती आडी नाहीये. अच्छा, हा माहेरपणाला गेली. नाही माहेरपणाला नाही गेली ती. ती मुंबईला असते. काय मुंबईला? म्हणजे सुनबाई इथे राहत नाही तुमच्या सोबत?
हो नाही काकी असं काही नाही झालंय. ती मुंबईला शिकण्यासाठी गेली आहे. वकिली शिकी राहिली ना ती. शिक्षण पूर्ण झाल्यावर परत गावालाच येणार आहे. असं का? तुम्ही मनीषाले बघायला आलात आणि माझ्या बायकोबद्दलच बोलतोय आपण. तुम्ही घ्या ना काका. घ्या ना. काहीच खाल्लं नाही तुम्ही. खायले नाही, चांगल्या घरातील सून पाहिले आलो होतो इथे. पण इथं विचित्र दिसरंय ना सगळं. ही असली शिकण्याची कारणं सांगून कशावर तरी पांघरून घाली राहिलेत तुम्ही. मला काही कळत नाही का? नाही 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 तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ती खरंच मुंबईला शिकायला गेली आणि काही वर्षात शिक्षण पूर्ण झाल्यावर परत येणार आहे गावाले. विश्वास ठेवा माझ्यावर. लग्नानंतर शिकायची कोणी परवानगी देतं का? काय बी सांगताय. आम्हाला हे स्थळ मान्य नाही. चला हो उठा. आम्हाला हे स्थळ मान्य नाही. राम राम. मनीषा बोलती चांगली आहे ना ताई. आओ ताई. मोन्या झालं ना तुझ्या मनासारखं? पडला ना तुझा जीव भांड्यात? सोन्यासारख्या मनीषाची जिंदगी बर्बाद करी टाकली, ते बी तुझ्या बायकोच्या हट्टापायी. हे काय शेवटचं स्थळ होतं का? अरे असं कसं बोलून राहिला तू? आता हेच लोक आहे ना समाजात बदनामी करतील आपली. करू दे बदनामी. आणि त्याला सोयरी करायची नसेल ना तर नको करू दे. माई बहीण काय वाऱ्यावर नाही पडली आहे. याच्यापेक्षा खूप चांगली स्थळं भेटतील तिले. हे मनीषा तू नको रडू. तू सुद्धा काय मनावर घेऊ राहिली? अगं ज्या घरात बाईची अशी बदनामी करतात, बाईच्या शिक्षणाची किंमत नाही द्यायले, अशा घरात काय करणार होतीस ग तू? मी वचन देतो तुले, तुझा मनोज दादा तू यासाठी याच्यापेक्षा चांगलं स्थळ शोधेल. नको काळजी करू.